मार्केटमध्ये आज बाईंग साईडला खूप चांगलं मोमेंटम होतं. बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरनी चांगला प्रॉफिट जनरेट केलाय आपल्या मार्केट अनालिसिसचा यूज करून, आणि त्यातील बऱ्याच जणांनी मला स्क्रीनशॉट सुद्धा सेंड केले. हे पाहून मला सुद्धा आनंद झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी दर्शन चौधरी आणि आपण बघत आहात आपले चॅनल ट्रेडिंग मराठी. तर आज पुन्हा आपण मार्केट अनालिस्टची व्हिडिओ घेऊन आलोय. तर उद्या आपल्याला कोणत्या पॉइंटला ट्रेड करायचे आणि निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपली पोझिशन काय असणार आहे, एंट्री एक्झिट टार्गेट काय असणार, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओतून शिकणार आहोत. बट बरेच लोक मला प्रश्न विचारत असतात की हे काय ते काय, किंवा त्यांना बेसिक्स काही गोष्टी माहीत नसतात. तर त्यांना मला एकच विनंती आहे की तुम्ही या प्लेलिस्ट मधल्या व्हिडिओ सगळ्या एकदा बघा, कारण तुमचे जे छोटे छोटे डाऊट्स आहेत त्या व्हिडिओ सगळ्या क्लिअर करणार आहेत. किंवा काही जण म्हणतात की तुम्ही अनालिसिस कसं करता, तुम्ही लाईन्स कशा ड्रॉ करतात, तर हे सर्व आपण बेसिक स्टॉक मार्केट बेसिक्स मध्ये प्रोव्हाइड केलं आहे. सो इंडिकेटर टार्गेटसाठी कोणतं इंडिकेटर, प्युअर पॉईंट इंडिकेटरचा टार्गेटसाठी कसा वापर करायचा, या सर्व गोष्टी आपण इंडिकेटर्स मध्ये पण टाकलेल्या आहेत. किंवा मी कोणत्या इंट्राडे स्ट्रॅटेजीज प्रिफर करतो, या इंट्राडे स्ट्रॅटेजीज पण इथे दिलेल्या आहे मित्रांनो. आणि काही काही जणांना ऑप्शन्स बेसिक बद्दल काही माहित नसतं, तर ऑप्शन बेसिक किंवा ऑप्शनचं पूर्ण डिटेल आपण यात प्रोव्हाइड केलेला आहे. किंवा स्विंग ट्रेडिंग बद्दल काही प्रश्न असतील तर ते पण आपण याच्यात सोडवलेले आहे. तर सगळ्यांना एकच विनंती की प्लेलिस्ट मधल्या सगळ्या व्हिडिओ बघा, मगच आपल्या अनालिसिस वर तुम्ही वर्क करणं चालू करा. तर चला आपण निफ्टी पासून सुरुवात करूया. निफ्टी मध्ये आज चांगली मुवमेंट होती. तुम्ही बघू शकतात की फक्त एकच रिजेक्शनच आपल्याला सांगतं की मार्केट इथून बुलिश जाणार आहे. पहिली कंडिशन हे एक रिजेक्शन, बट कधी पण फर्स्ट पुल बॅकला बाय करायचं नसतं, हे मला असं वाटतं. सो बट एक रिजेक्शनच आपल्याला सांगतं की इथून बाय होऊ शकतंय. त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट बाईंग पोझिशन किंवा बाईंग जी पॉइंट होता तो होता, आहे बघा, हा एक पॉइंट होता, इथे पण बाय करू शकत होता. तुमचं टार्गेट 50 EMA असलं पाहिजे होतं, आणि 50 EMA ब्रेक केलं, इथे पण एक एंट्री घेऊ शकत होता. किंवा इथे एंट्री केली तर 50 EMA ब्रेक केलं तर तुम्ही जे इथपर्यंत टार्गेटला ते होल्ड करून आपण टार्गेट अजून वाढवू शकत होता. सो अशा रीतीने तुम्हाला 2 ते 3 बाईंग साईडला ट्रेड निफ्टी मध्ये भेटल्या होत्या. तर आता उद्या निफ्टीत काय करायचं ते बघून घेऊया. सो निफ्टी जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आणि 200 EMA ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड करायची नाही. सो ही लेवल म्हणजे कितीची, 14,472 ची लेवल आहे. 14,472 ची लेवल ब्रेक झाली तर तुम्ही एंट्री करू शकतात बाईंग साठी. फर्स्ट टार्गेट असणार आहे 14,616, त्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 14,710. दोन टार्गेट आहे निफ्टी मध्ये वरच्या साईडला. किंवा एक अजून कंडिशन सांगतो की निफ्टी उद्या 50 EMA किंवा ही जी ब्लॅक लाईन आहे म्हणजे 14,356 ची लेवल आहे, इथे येईल, इथून रिटेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतो. सो या गोष्टीवर पण लक्ष असू द्या. 50 EMA किंवा ही जी ब्लॅक लेवल आहे, सो कोणत्या प्रकारे ते वर जाऊ शकतं की इथे येईल, एक रिजेक्शन बनवेल आणि एक ग्रीन कॅन्डल बनेल, तर तिथून मार्केट मूव्ह होण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर निफ्टीत तुम्हाला सेल कधी करायचंय, जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आणि 50 EMA ब्रेक होत नाही तोपर्यंत सेल करायचं नाही. ही लेवल आणि 50 EMA ब्रेक केला आणि व्हॉल्यूम सुद्धा असला तर तुम्ही सेल करू शकता. फर्स्ट टार्गेट असणार 14,266, सेकंड टार्गेट 14,206 आणि नेक्स्ट टार्गेट असणार 14,133. तर निफ्टी मध्ये लेवल्स आहे. तर आता आपण बँक निफ्टीकडे वळूया. आज बँक निफ्टी हा जास्त बुलिश होता निफ्टीपेक्षा. सो आपण ज्यांनी बँक निफ्टी प्रेफर केला बाईंग साठी त्यांना एक चांगला प्रॉफिट जनरेट झाला असेल ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी. तर आज हे बघा, इथे पण एक लॉंग वीक रिजेक्शन बनलं होतं. सो हे पण सांगत होतं की इथून बाय करू शकतात. आणि आपल्या फ्री ग्रुप जो आहे आपला टेलिग्रामचा, सो त्या ग्रुपवर सुद्धा आपण हा सिग्नल दिला होता आणि ह्याच पॉइंटला जवळपास तुम्हाला बाईंग सांगितली होती मी. सो फक्त एवढ्या रिजेक्शन वरूनच मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली होती. त्यानंतर सेकंड एंट्री इथे बनू शकत होती बघा, 50 EMA ब्रेक केला, ही एक जेन्युइन एंट्री होती. आणि तुमचं टार्गेट तुम्हाला माहिती, 50 EMA ब्रेक केला तर टार्गेट इझिली 200 EMA भेटतं, जर 200 EMA जवळ असलं तर. ठीक आहे, तर आज त्याच प्रकारे चांगला प्रॉफिट झाला आणि वन डायरेक्शन प्रॉफिट झाला, म्हणजे ऑप्शन बायर्सने एक चांगला प्रॉफिट कमवला असेल. तर आता बघून घेऊया उद्या बँक निफ्टीत आपल्याला करायचं काय. जोपर्यंत हा बघा, हा नो ट्रेडिंग झोन आहे, तुम्हाला तर मी 2-3 दिवसा आधीपासूनच सांगतो, हा नो ट्रेडिंग झोन आहे. सो ही लेवल क्रॉस होऊ द्या. ही लेवल क्रॉस केली म्हणजे 31,956 ची लेवल क्रॉस केली तर बाय करा बँक निफ्टीत. तुमचं टार्गेट असणार 32,417चं फर्स्ट टार्गेट, सेकंड टार्गेट 32,730. या दोन लेवल बाईंग साठी. आणि इथे पण तीच कंडिशन आहे, बँक निफ्टी 50 EMA पासून सपोर्ट घेऊन पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतो, किंवा ही जी लेवल आहे 31,336 ची, तो इथपर्यंत येईल आणि इथून 50 EMA चा सपोर्ट घेऊन पुन्हा वरच्या साईडला जाऊ शकतो. सो अशा कंडिशनला पण तुम्ही 50 EMA वरून सपोर्ट घेतल्यावर बाय करू शकतात.
त्यानंतर बँक निफ्टीत सेलिंग कधी करायचंय ते बघून घेऊया आपण. 50 EMA ब्रेक झाल्याशिवाय आपल्याला सेल करायचं नाही. 50 EMA आणि ही जी ब्लॅक लेवल आहे ही ब्रेक केली, 31,336 ची लेवल ब्रेक केली तर तुम्हाला सेल करायचं आहे, सॉरी बँक निफ्टी मध्ये सेल करायचं, राईट, म्हणजे पी बाय करायचं आहे. आणि फर्स्ट टार्गेट असणार आहे तुमचं 31,020. ठीक आहे, 31,000 ची राऊंड लेवल पकडली तरी चालेल. आणि सेलिंग साठीचं सेकंड टार्गेट असणार आहे 30,556. 500 पॉईंटचं जवळपास टार्गेट आहे सेकंड टार्गेट. सो या दोन लेवल्स आहेत बँक निफ्टी मध्ये सेलिंग साठी तुम्हाला. त्यानंतर तुमच्या स्क्रीनसमोर विप्रोचा स्टॉक आहे आणि विप्रोत मी तुम्हाला काल क्लिअर बोललो होतो, ही जेव्हा लेवल ब्रेक होईल तुम्हाला विप्रो मध्ये एंट्री करायची आहे. फर्स्ट कॅन्डलनीच ही लेवल ब्रेक केली. त्यानंतर मी तुम्हाला जर दाखवलं की प्रॉफिट किती झाला तर तुम्हाला पर्सेंटेज वाईज दाखवतो. मुवमेंट किती दिली त्यांनी, 3.43%, 3.43% ची मुवमेंट दिली. त्यापैकी 1 ते 1.5% टार्गेट जरी घेतला असता, बघा फर्स्टच कॅन्डल, त्याच्यानंतरची फर्स्ट कॅन्डलनीच 1.5% टार्गेट दिलं होतं. सो एकदम इझी ट्रेड होती आजची आणि खूप जणांनी प्रॉफिट कमवलाय विप्रो मध्ये सुद्धा आपल्या या अनालिसिसचा वापर करून, आणि एकदम सोपं कोणी पण केलं असतं अशी ट्रेड होती ही. त्यानंतर टाटा स्टील मध्ये पण तेच कंडिशन होते. मी तुम्हाला बोललो होतो की बघा ही जी लेवल आहे, सॉरी ही जी लाईन आहे ट्रेंड लाईन, ही जी दिसते तुम्हाला, ही ट्रेंड लाईन ब्रेक केल्यावर तुम्हाला एंट्री करायची आहे. ट्रेंड लाईन ओपन होताच ब्रेक झाली, मार्केट ओपन होताच ब्रेक झालं होतं आणि त्या ट्रेंड लाईन वर एक छोटीशी वीक पण बनवली होती. सो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर गेलो असतो आपण आणि जरी एंट्री गेली असती, इथे बघू शकतात की 5 मिनिटाची कॅन्डल संपल्यावर एंट्री केली असती तर फर्स्ट टार्गेट हे होतं, सेकंड टार्गेट हे होतं आणि हे टार्गेट दोघं हिट करून मार्केट हे वरच्या साईडला गेलं होतं. तो इझिली 2 टार्गेट तुम्ही घेऊ शकत होते आज टाटा स्टील मध्ये सुद्धा. त्यानंतर काल अजून एक स्टॉक दिला होता JSW स्टील. JSW स्टील मध्ये या 2 लेवल्स मी मार्क केल्या होत्या आणि तुम्हाला बोललो होतो कोणती लेवल ब्रेक झाल्यावर तुम्हाला एंट्री, समजा ही लेवल ब्रेक झाली वर साईडला तर बाय करायचं होतं. तर आज बघू शकतात की इथे बाईंग पोझिशन होती. तर 5 मिनिटाची टाइम फ्रेम जर ओपन केली तर तुम्हाला कळेल, 1 मिनिट, 5 मिनिटाची टाइम फ्रेम ओपन केली तर तुम्हाला कळलं बघा या कॅन्डलनी तुम्हाला ब्रेकआउट दिला होता. तर इथे तुम्हाला एंट्री करायची होती आणि इथे पण तुम्ही बघू शकता किती पर्सेंट टार्गेट वरच्या साईडला अचीव झालंय, जवळपास 1.94 किंवा 99 म्हणजे 2% च्या आसपास टार्गेट हिट झाले. त्यापैकी 1% किंवा 1.5% घेतला असता तरी एक चांगला प्रॉफिट तुम्ही JSW स्टील मध्ये सुद्धा आज कमवला असता. तर आपण आजचा स्टॉक बघूया. आजचा फर्स्ट स्टॉक आहे टाटा मोटर्स. टाटा मोटर्सवर मी एक पॅटर्न तुम्हाला दिसतोय बनवलेला. तो हा पॅटर्न जर वरच्या साईडला ब्रेकआउट आला तर तुम्ही एंट्री करू शकता बाईंग साठी आणि 50 EMA पण सोबत ब्रेक करणार आहे. 50 EMA आणि एक ट्रेंड लाईन वरच्या साईडची ती ब्रेक केली तर तुम्हाला ते फर्स्ट टार्गेट असणार आहे 304 चा असणार आहे, सेकंड टार्गेट असणार 306, नेक्स्ट टार्गेट 310. हे 3 टार्गेट साठी तुम्ही बाईंग करू शकता. आणि समजा जर खालच्या साईडला ही ट्रेंड लाईन ब्रेक केली तर तुमचं फर्स्ट टार्गेट असणार आहे 283 आणि हेच लास्ट टार्गेट असणार आहे. आणि त्याच्यानंतरची टार्गेट जर खाली गेले याच्या खाली मार्केट तर तुम्ही पिवट पॉईंट इंडिकेटरचा वापर करून टार्गेट घेऊ शकता. सो हे टार्गेटच मी तुम्हाला दाखव किती मोठं आहे, 3.18%. ठीक आहे, मोठं टार्गेट आहे. सो एवढं टार्गेट पण सफिशियंट आहे किंवा याच्यापेक्षा 1% टार्गेट घेऊन बाहेर पडलं तरी एक सफिशियंट मार्ग असणार आहे तो. त्यानंतर नेक्स्ट स्टॉकला आपला आहे अदानी एंटरप्राइजेसचा. अदानी एंटरप्राइजेसवर पण तुम्ही बघू शकता की एक पॅटर्न फॉर्म झालेला आहे. तो वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला ब्रेकआउट आला तुम्ही यात ट्रेड घेऊ शकता. जर वरच्या साईडला ब्रेकआउट आला अदानी एंटरप्राइजेस मध्ये तर फर्स्ट टार्गेट असणार आहे 1191 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 1228 आणि खालच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर फर्स्ट टार्गेट असणार आहे 1092 आणि सेकंड टार्गेट असणार आहे 1060. त्या 2 टार्गेट साठी बाईंग किंवा सेलिंग करू शकता तुम्ही अदानी एंटरप्राइजेस मध्ये. नेक्स्ट स्टॉक आपला आहे JSW स्टील. JSW स्टील मी आज पुन्हा रिकमेंडेड करतोय तुम्हाला, बट फक्त काही कंडिशन्स आहेत त्या समजून घेऊया आपण. तर तुम्हाला एक गोष्ट माहितीच की कोणतंही ब्रेकआउट आलं तर रिटेस्ट स्टॉक होतो आणि मगच मोठी मुवमेंट देतो. तो अशाच पद्धतीने हाच सिनेरिओ इथे बनलेला आहे. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर ब्रेकआउट आलं आणि रिटेस्टला आलाय स्टॉक. तो रिटेस्टला मी 50 EMA ओपन करतो. हे बघा रिटेस्ट या लेवलला करू शकतो किंवा 50 EMA ला करू शकतो. तो इथून रिजेक्शन भेटलं तर पुन्हा स्टॉक वरच्या साईडला जाऊ शकतो. सो रिजेक्शन हे 50 EMA वर भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. सो तुम्ही उद्या ऑब्झर्व करायचं 50 EMA पासून रिजेक्शन भेटलं किंवा लाईन पासून रिजेक्शन भेटलं तर तुम्ही एंट्री करू शकतात बाईंग साठी. तर आणि तुम्ही टार्गेट्स हे वरच्या साईडला टार्गेट्स नाही, फर्स्ट टार्गेट तर इझिली याचा जो हाय आहे ते 650 किंवा 651 हे तुमचं फर्स्ट टार्गेट असणार आहे. सेकंड टार्गेट साठी तुम्ही पिवट पॉईंट इंडिकेटर वापरू शकता. आणि यात पुन्हा एकदा मी सांगतोय की बाईंग ट्रेड घ्या. जरी ब्रेकआउट हे फेल झालं आणि खालच्या साईडला जर स्टॉक निघाला 50 EMA च्या खाली तरी तुम्ही यात सेल करू नका.
कारण बुलिशनेस या स्टॉक मध्ये मला दिसतोय. सो मी तुम्हाला फक्त बाईंग साठी हा रिकमेंड करतोय. त्यानंतर आपला लास्ट आणि नेक्स्ट स्टॉक आहे एनसीसी. एनसीसी स्टॉकवर आपण उद्या ट्रेड घेऊ शकतो, कारण आज तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर एक साइडवेज, कारण मार्केट एवढं बुलिश होतं तरी हा स्टॉक हा साइडवेज मध्ये गेलेला आहे. आणि साइडवेज मध्ये जायच्या आधी त्यांनी जी फर्स्ट कॅन्डल बनवली होती त्यात एकदम मोठं रिजेक्शन बनवलं होतं त्यांनी. सो हे रिजेक्शनचं एक तात्पर्य तो असं देतोय की इथून तो स्टॉक बुलिश थोडासा का होईना जाऊ शकतो. तो उद्या तुम्ही जर याच्यात बुलिश ट्रेड भेटली तर चांगलंच आहे, आणि जर कालच्या साईडला ब्रेकआउट आलं तरी तुम्ही बेअरिश बनवू शकता स्टॉकवर, बिकॉज यांनी फक्त इंट्राडे मध्ये हे लॉंग वीक बनवलेले आहे, मोठ्या टाइम फ्रेमवर बनवलेले नाही. मोठ्या टाइम फ्रेमवर बनवली असती तर तुम्ही 1-2 ते 3 दिवसासाठी बुलिशनेस बघू शकत होतात. सो याच्यात सेल पण करू शकता, असं काही नाही की फक्त बुलिशच असणार आहे. पण बुलिश ट्रेड भेटली तर ती चान्सेस जास्त आहे सक्सेस होण्याचा. तर 50 EMA आपण ओपन करूया आणि 200 EMA पण ओपन करून ठेवूया. सो वरच्या साईडला समजा ब्रेकआउट आला आणि 50 EMA ब्रेक केला तर तुमचं टार्गेट फर्स्ट असणार आहे 200 EMA किंवा ही जी ब्लॅक लाईन आहे 75.40 ची, ठीक आहे, 75.40, आणि सेकंड टार्गेट आहे 76.40. सो हे 2 टार्गेट असणार आहे बाईंग साठी. सेलिंग साठी पण सुद्धा मी तुम्हाला 2 टार्गेट दिले. समजा ही लेवल खालच्या साईडला ब्रेक केली तर फर्स्ट टार्गेट आहे 72.15 आणि लास्ट टार्गेट आहे 71.6. त्या 2 टार्गेट साठी तुम्ही सेलिंग करू शकता. तर मित्रांनो, आपलं अनालिसिस कसं वाटलंय कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.